हाय गाईज, तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आईंनी बनवलेलं लिंबाचं लोणचं, तर उपवासाचं लोणचं आहे, ते कसं बनवायचं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथे बघा, आता इथे निंबू आहे ते 3-4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालून ठेवले होते. गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचे. दररोज त्याचं पाणी बदलवायचं, गरम पाणी टाकायचं. 3 दिवस तरी किमान हे भिजू द्यायचे आहे. त्यानंतर मग आपण त्याचे कट करून घ्यायचे आहे. त्यातल्या निंबाचे जे बिया असतात त्या आपण त्यातल्या काढून घ्यायच्या आहे आणि असे व्यवस्थित त्याचे तुकडे तुकडे करून त्याचे पूर्ण फोडी करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण इथे निंबाच्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्यातल्या बिया काढून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्या फोडी पूर्ण बारीक करून घ्यायच्या आहे. आता त्यामध्ये थोडंसं बारीक करताना आपण मीठ टाकायचं आहे. मिठाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाकू शकता. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण एका कढईमध्ये ते काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इतकं बारीक झालेलं आहे. या पद्धतीने आपण सगळ्या निंबांचं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सगळं बारीक करून झालं. त्यानंतर कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये आपल्याला जो हा बारीक केलेलं निंबाचं लोणचं आहे ते त्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण तिखट टाकायचं आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर तिखट टाकायचं आहे आणि व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम छान लोणचं तयार होतं. जसं काय पटकन आपण गॅस बंद केला आणि आपण लगेच खाऊन बघितलं तर लगेच आपल्या लोणच्याची चव समजते आणि कडूही लागत नाही. हे लोणचं लगेच जरी तुम्ही खायला घेतलं तरी कडू लागणार नाही तुम्हाला आणि मुरवायचीही जास्त गरज नाही. तुम्ही लगेच खाऊ शकता, असं इतकं पटकन हे लोणचं होतं. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये झालं की लगेच साखर आपल्या अंदाजे टाकून घ्यायची आहे. तुम्ही कमी जास्त साखर करू शकता, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही जास्त साखर टाका, कमी खात असाल तर कमी टाका, पण एकदम छान टेस्ट येते. त्यानंतर साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडा वेळ शिजायला ठेवायचं आहे. पूर्ण 1-2 उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. तर आता इथे आपला गतका तयार झालेला आहे, म्हणजेच निंबाचं लोणचं. तर आम्ही याला गतका म्हणतो, निंबाचा गतका. तर तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, एकदम आवडेल तुम्हाला रेसिपी. तर थँक्यू फॉर वॉचिंग.